नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचे माऊली चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा विषय प्रत्येक विवाहित महिलेसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये काही प्रश्नांची उत्तरे देता येतील। वटपौर्णिमा किती वर्षांची केली जाते? हे व्रत आयुष्यभर असतात का? उद्यापन म्हणजे नेमके काय? आणि जर वटपौर्णिमा बंद केलीस तर काय दोष लागतो? आज आपण या सर्वांची प्रश्नांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। वटपौर्णिमा किती वर्ष करायची हा प्रश्न खूप महिलांच्या मनात असतो। काही ठिकाणी 5 वर्ष केली जाते, काही ठिकाणी 7 वर्ष, काही ठिकाणी 11 तर काही ठिकाणी 16 वर्ष अशी परंपरा असते। तर अनेक महिला आयुष्यभर हे व्रत करतात। शास्त्रात आयुष्यभरच करावे लागते असा कठोर नियम नाही, हे पूर्णपणे श्रद्धा आणि घरच्या परंपरेवर अवलंबून असते। उद्यापन म्हणजे काय? उद्यापन म्हणजे व्रताची सांगता। जेव्हा एखादी महिला ठराविक वर्ष पूर्ण करते तेव्हा ती विशेष पूजा करून व्रत पूर्ण करते, यालाच उद्यापन म्हणतात। तर ते उद्यापन कसे करावे? थोडक्यात, उद्यापनाच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करावी, हळदी कुंकू वाहावे, दोरा गुंडाळून सावित्री सत्यवान कथा ऐकावी, सवाष्णींना महिलांच्या ओटी भरावी, दान करावे, गोड पदार्थ वाटावे। उद्यापनानंतर पुन्हा तुम्ही हे व्रत करू शकतात का? तर हो, उद्यापन जरी आपण पूर्ण केलं असेल तर आपण उपवास बंद नाही करू शकत। अनेक महिला उद्यापनानंतरही श्रद्धेने पूजा करत राहतात। देवासाठी प्रेम महत्वाचे आहे, बंधन नाही। वटपौर्णिमा बंद केली तर काय होते? हा मोठा गैरसमज आहे। काही लोक भीती दाखवतात, व्रत बंद केलं तर वाईट घडतं, पण देव कधीही शिक्षा देत नाही। तब्येत खराब असेल, अडचण असेल